स्पीकर श्रीमती अश्विनी कुलकर्णी, डायरेक्टर प्रगती अभियान नाशिक यांना जायचं आहे. त्यांचं फ्लाईट असल्यामुळे लवकर असल्यामुळे आपण त्यांना थोडी संधी देऊया. तिकडनं जा मॅडम, बाहेरून जा. त्यांचा सब्जेक्ट आहे लाईव्हलीहूड रिसोर्स स्ट्रेंथनिंग थ्रू विकसित भारत जी अँड रामजी. नमस्कार. सर्वप्रथम मी अफाम आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व सहयोगी संस्थांना खूप मोठे धन्यवाद देते की आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि आपल्याला ही संधी मिळाली एकमेकांबरोबर बसून चर्चा करण्याची. खूप वर्षांनी मला असं एकत्र खूप जणांना भेटल्याचा आनंद होतो आहे. मी आत्ता जे मांडणार आहे ते आपण आत्तापर्यंत ज्या बोललो, जे तरुण आहेत की ज्यांना गाव सोडून बाहेर जाता येतं, काही शिक्षण घ्यायला मिळतं आणि आहे त्यातनं अधिक चांगल्या परिस्थितीत जाण्याची संधी मिळते, असंही ज्यांना मिळत नाही त्या गटांबद्दल मला बोलायचं आहे. म्हणजे आपल्याला जो स्टेट लाईव्हलीहूड रिपोर्ट ऐकायला मिळाला आज, त्याच्यात आपण मोठ्या प्रमाणात इनॅक्वॅलिटीबद्दल बोलत होतो. म्हणजे फक्त तो प्रश्न मला वाटतं उत्पादन किंवा हातात असलेल्या रकमेचा नाही आहे, तर त्याच्या पलीकडे अनेक गोष्टींचा आहे. आत्ता महाराष्ट्रात आपण मुंबई आणि पुणे जरी बाजूला केलं तरी आपण पर कॅपिटा इन्कमबद्दल काय बोलू, हा आपल्या सगळ्यांच्या समोर प्रश्न पडू शकतो. तर हे जे VBG रामजी आहे, म्हणजे बेसिकली आपण मनरेगा किंवा महाराष्ट्रासाठी आपण रोजगार हमी योजना गेली 50 वर्षापेक्षा जास्त ओळखून आहोत, समजून आहोत. आणि मला एक असं वाटतं की ह्या आत्ता आपल्यासमोर असलेल्यांमध्ये सगळेच ग्रामीण भागातनं किंवा रोजगार हमीवर काम केलेले नाहीत. म्हणून अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते की रोजगार हमी योजना ही महाराष्ट्रात सुरू झाली. ही योजना कायदा आहे आणि हा कायदा असं सांगतो की ग्रामीण भागातल्या कोणत्याही प्रौढ व्यक्तीने, 18 वर्षाच्या पुढील कोणत्याही व्यक्तीने, म्हणजे युनिव्हर्सल आहे, कामाची मागणी केली, म्हणजे काय तर मला गावात काम करायचं आहे, तर सरकारने काम काढून देणं अपेक्षित आहे. हा ते कायदा सांगतो. दिस इज राईट टू वर्क. आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा झालं. त्यानंतर राष्ट्र पातळीवर, राज्य पातळीवर पूर्ण भारतात हे 2005 साली आलं, नरेगा म्हणून आलं. तेव्हा 200 जिल्ह्यांमध्ये होतं. 2008 साली संपूर्ण भारतात लागू झालं. ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणून. यातल्या गॅरंटीला खूप महत्त्व आहे. आणि आता म्हणजे डिसेंबर महिन्यापासूनच आपण ह्याची चर्चा सुरू केलेली आहे की याचं नाव बदललेलं आहे VBG रामजी, पण तो महत्त्वाचा मुद्दा नाही, तर त्याच्या पलीकडेही बरंच काहीतरी बदललेलं आहे. ते आपण समजून घेऊ. आणि आजच्या घडीला ह्या सगळ्याचं महत्त्व काय आहे, जे आपण स्किलिंग म्हणतो आहे, किंवा ज्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर असल्याशिवाय गरिबीतनं बाहेर पडता येणार नाही, असं इन्फ्रास्ट्रक्चर कोणतं, ह्या संदर्भात आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि इनइक्वॅलिटी म्हणताना मला असं म्हणायचं आहे की नरेगावर काम करायला येणारं किंवा रोजगार हमीवर काम करायला येणारे जे कोणी, ज्यांना आपण मजूर म्हणून संबोधतो, ते शेतकरी आहेत. त्यांची छोटी शेती असतेच. म्हणजे ते ज्याला आपण अल्पभूधारक म्हणू, 5 एकरपेक्षा कमी शेती असलेलीच शेती आहे. ती कोरडवाहू आहे. म्हणजे ते पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली खरीपातली शेती करतात. आणि आत्ता दोघा-तिघांचे जे बोलण्यात आले की त्याच्यानंतर त्यांना बाहेर पडावं लागतं आणि ज्याला आपण सक्तीचं स्थलांतर म्हणू, डिस्ट्रेस मायग्रेशन, हे होतं. आणि डिस्ट्रेस मायग्रेशनचे परिणाम हे इतर सर्व विकासाच्या घटकांवर होतात. मग ते कुपोषण असो, शिक्षण असो, आरोग्य असो, अनेक विषयांवर त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे एकीकडनं सरकार कितीही प्रयत्न करो की कुपोषण कमी हो, पण जोपर्यंत सक्तीचं स्थलांतर आहे तोपर्यंत ते पूर्णपणे कमी होऊ शकत नाही. अशी उदाहरणं आपल्याला शिक्षण, आरोग्य ह्या सगळ्या बाबतीत देता येतील. आणि ह्या सगळ्याची आकडेवारी आपण त्या स्टेटस ऑफ आजचा जो रिपोर्ट बघितला आपण त्याच्यात बघितलंच. तर लँड होल्डिंग आहे, पाण्याची उपलब्धता आहे, मग ते पिण्याच्या पाण्याची असो किंवा जनावरांसाठीची असो, शेतीसाठी असो, अलाइड ॲक्टिव्हिटीजसाठी असो, ह्या संदर्भात जिथे कमी आहे, शेतजमीन कमी आहे, कोरडवाहू शेती आहे, रोड कनेक्टिव्हिटी कमी आहे,
इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी आहे. कारण जेव्हा आपण असं म्हणतो ना, आता बरेच ठिकाणी हे पोचलेलं आहे, ते बरेच नंतर जे मायनस आहे ना, तिथे ही रोजगार हमीची गरज आजही आहे. आणि आत्ताच्या घडीला हवामान बदलाच्या संकटाच्या समोर तर सगळ्यात जास्त वल्नरेबल, सगळ्यात जास्त ज्यांना धोका स्वीकारावा लागतोय ते ग्रामीण भागातले कोरडवाहू शेतकरी कुटुंबच आहेत, हेही आपण लक्षात घ्यायला हवं. आता ह्या पार्श्वभूमीवर MGNRE जे काय करू शकत होती आणि आता VB रामजी काय काय करू शकतं हे आपण थोडंसं मी सांगण्याचा प्रयत्न करते. एकतर बेसिकली काही गोष्टी बदललेल्या नाहीत, त्या आपण लक्षात घेऊ. एक म्हणजे काम 15 दिवस, काम मागणी कशी करायची, काम मागणी केल्यावर 15 दिवसात सुरू झालंच पाहिजे. वेजेस म्हणजे एक लक्षात घ्यायला पाहिजे, ही एक थोडंसं गैरसमज आहेत की रोजगार हमीवर कामावर आल्यानंतर मोजमाप करूनच तुम्हाला कामाचा मोबदला मिळतो, हजर त्यांना हजेरीची रक्कम असं मुळीच नाही आहे. त्यामुळे हे आपण एक लक्षात घेऊ. आणि ते VB रामजीमध्ये सुद्धा कंटिन्यू झालेलं आहे. आठवड्याच्या आत लोकांना त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे मजुरीचा. बेकार भत्त्याचं जे पूर्वी होतं तसंच कंटिन्यूड आहे. वेज रेट हा दरवर्षी सेंट्रल गव्हर्नमेंट फिक्स करत असतं, 1 एप्रिलला तो लागू होत असतो आणि तो आहे कनेक्टेड कन्झ्युमर प्राईस इंडेक्स ऑफ ॲग्रिकल्चर लेबर, ह्याच्याशी तो अँकर्ड आहे. आणि इम्प्लिमेंटेशन मेकॅनिझम पूर्वी जे होतं त्याच पद्धतीचं आहे. गावातल्या गावात काम मिळालं पाहिजे, ह्याच्यात कॉन्ट्रॅक्टर्स असू नाही आहेत. आणि सोशल ऑडिट झालं पाहिजे, तक्रार निवारणाची काही पद्धती आहेत, ओम्बुड्समन प्रत्येक जिल्ह्याला असलं पाहिजे. हे जे सगळं मनरेगामध्ये होतं ते सगळं VB रामजीमध्ये पण आहे. त्यातला एक 60-40चा रेशिओ महत्त्वाचा आहे. जेव्हा रोजगार हमी योजना EGS महाराष्ट्राची होती तेव्हा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त खर्च 60% खर्च हा आपल्या मजुरीवर झाला पाहिजे, अकुशल मजुरीवर झाला पाहिजे. आणि जास्तीत जास्त 40% खर्च हा म्हणजे मटेरियल असेल किंवा मशीन असेल ह्याच्यावर खर्च झाला पाहिजे. हे गाव पातळीवर होतं. मनरेगामध्ये ते तालुक्यावर गेलं आणि आता ते जिल्ह्याच्या पातळीवर आहे. आणि हे जिल्ह्याच्या पातळीवरचाच 60-40 रेशिओ आजही पुढच्या ह्या नवीन कायद्यातही घेतलेला आहे. हे सारखं राहिलेलं आहे. बदललं काय आहे तर अनस्किल्ड लेबरचं जे म्हणजे आपण सगळ्यांनी ऐकलं की कोविडच्या काळात जवळजवळ 1,10,000 कोटी 11,000 कोटीचा खर्च MGNREGAने गावागावातनं केला. हा काय असतो तर मी जर कामावर गेले तर मला मिळणारी मजुरीची रक्कम आहे ही 100% मला केंद्र सरकारकडनं मिळत होती. आणि आता ती झालेली आहे की 60 म्हणजे 100% मजुरीची रक्कम केंद्र सरकारकडनं मिळत होती. आणि जर मी मटेरियल मशिनरी वापरलेली असेल त्या कामासाठी तर त्यातली 75% केंद्र सरकारची आणि 25% ही राज्य सरकारची होती. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्चामध्ये 6% एकंदरीत ही केंद्र सरकारकडनं, उर्वरित जो काही खर्च होईल तो स्टेट गव्हर्नमेंटकडनं. म्हणजे रफली 90 आणि 100चं गणित मांडता येऊ शकतं. आता ते गणित 60-40चं झालेलं आहे. म्हणजे आता 60% म्हणजे जे बाकीच्या सगळ्या सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्समध्ये जसं असतं तसं 60% केंद्र सरकारकडनं येणार आणि 40% हे राज्य सरकारने खर्च करायचे आहे. नंतर आता दुसरा महत्त्वाचा फरक असा पडलेला आहे आणि ह्याचे परिणाम काय होतील हे आपण समजून घेऊ. दुसरा महत्त्वाचा फरक पडलेला आहे की आता ते अनेक अर्थाने युनिव्हर्सल होतं. म्हणजे प्रत्येक गावात कोणीही प्रौढ व्यक्ती काम करू शकत होतं. प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक गावात ते उपलब्ध होतं. जी काही ग्रामीण म्हणून आपण डिफाईंड आहे तिथे सगळीकडे हे उपलब्ध होतं कायद्याने. आताच्या ह्याच्यात म्हटलेलं आहे की आम्ही नोटिफाय करू की कुठल्या ठिकाणी कामं निघतील, कुठल्या ठिकाणी नाही. 100% असू शकतं ते नोटिफिकेशन. पण आजच्या घडीला आपल्याला एवढंच माहिती आहे की केंद्र सरकार ठरवेल कुठल्या राज्यातल्या कुठल्या भागात ही योजना राबवायची आहे. आणि त्यातलं 60% केंद्र सरकार देणार आहे, उर्वरित राज्य सरकारने करायचं आहे. म्हणजे उद्याच्या घडीला जर एखाद्या राज्यात त्यांनी आहे तेवढ्या गावांच्या 70% गावांनाच फक्त नोटिफाय केलं तर उर्वरित 30% गावांसाठी राज्य सरकार हे जबाबदार राहील आणि तेव्हा त्यांना ते 100% खर्च करावा लागेल असा ह्याचा अर्थ निघतो. तर ह्या बाबतीत बघितलं तर बाकी हे सगळे म्हणजे डिटेल्स मी सोडून देते की 100 दिवस
काम मिळत होतं. आता ते 125 दिवस म्हटलेलं आहे. महाराष्ट्राच्या पातळीवर ते नेहमीच 365 दिवस होतं. आणि आता 60 दिवसाचा ब्रेक द्यायचा ठरवला आहे, कारण ॲग्रिकल्चर सीझनमध्ये खास करून खरीपाच्या पेरणी आणि कापणीच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की त्या काळात रोजगार हमीची कामं काढू नयेत. पण ह्याला मी असं सांगेन की तुम्ही गेल्या 20 नाही 40 वर्षाचा डेटा काढून बघा. सगळ्यात कमी रोजगार हमी योजना ही जून ते ऑक्टोबर असते. सगळ्यात कमी जी कामं चालतात ती फक्त थोडीशी फॉरेस्टची चालतात. नाही तर हे, कारण काय आहे, रोजगार हमीवरचा मजूर हा लँडेड मजूर आहे, म्हणजे तो शेतकरी मजूर आहे. तो फक्त ज्याला आपण भूमिहीन मजूर आहे असं समजणं हे थोडंसं कमी ठरेल, कारण फक्त ते आहेत असं म्हणता येणार नाही. ते जास्तीत जास्त हे लँडेड मजूर जे अल्पभूधारक आहेत आणि जे कोरडवाहू शेती करतात हे प्राबल्याने आपल्याला तिथे दिसतात. आता तर हे सीझनल 60 दिवसाचं एक रेस्ट्रिक्शन, आणि अर्थात हे म्हटलेलं आहे की राज्य सरकारने ठरवावं की केव्हा त्यांना तो ब्रेक द्यायचा आहे. आता हे मी सोडून देते. हां, आता हे 60% सुद्धा जे केंद्र सरकार देणार आहे ते कशाच्या आधारावर ठरवणार आहेत, तर मुख्य म्हणजे एक नॉर्मेटिव्ह नावाचं ॲलोकेशन असं आम्ही ठरवू. म्हणजे काहीतरी फॉर्म्युला ठरवण्यात येईल असं आपण समजूया. तर एका नॉर्मेटिव्ह ॲलोकेशनच्या समजुतीनं आम्ही एखाद्या राज्याला किती गरज आहे हे ठरवू. म्हणजे 5 कोटी आहे, 50 कोटी आहे, 500 कोटी आहे, 5000 कोटी आहे, हे केंद्र सरकार ठरवणार. कुठे काम काढायचं हे केंद्र सरकार ठरवणार, आणि त्यातले 60% केंद्र सरकार देणार. हे असं आत्ताचं आपल्याला दिसतंय. आणि त्याच्यात त्यांनी असंही म्हटलेलं आहे की आम्ही काही गावांना ABC अशा कॅटेगरीजमध्ये घेऊ. उदाहरणार्थ जे शहराच्या जवळ आहेत त्यांना कदाचित रोजगार हमीची गरज नाही, अशा पद्धतीचं आपण काही त्याच्या कॅटेगरीज करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आता ह्याच्यात 2 गोष्टी आपण लक्षात घेऊया आणि ग्रामीण तरुणांच्या दृष्टीने हे लक्षात घेऊया की एक म्हणजे रोजगार हमी आणि मनरेगा ह्याचे कामाची पद्धत काय होती, तर गावच्या लोकांनी ठरवायचं तुम्हाला कोणत्या कामांची गरज आहे. सर्व दूर महाराष्ट्रात जिथे कामं निघतात तिथे पाण्याची कमतरता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे वॉटर स्टोरेज स्ट्रक्चर्स, वॉटरशेडची कामं ही प्रामुख्याने लोक मागतात. त्याला धरून रस्त्याच्या दुतर्फा झाडं, पाणंद रस्ते हे सगळे फार कॉमनली लोकांना लागणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्याचं प्लॅनिंग करावं लागतं. असं कुठेही कमी एखादा दगडी बांध केला असं नाही चालत, तर तो कुठे असला पाहिजे, शेततळी कुठे असली पाहिजेत, ह्या सगळ्याचं एक नियोजन करायचं असतं. आणि ते नियोजन करून ग्रामसभेत त्याचा ठराव होईल. ग्रामसभेत एकदा ठराव झाला की तालुक्यापासून कोणीही त्याच्यात बदल करू शकत नव्हतं, जोपर्यंत की आपण 60-40चा फॉर्म्युला मान्य करतो. म्हणजे ते रोजगार हमीच्या तत्वात बसत असेल तर म्हणजे एकदा ग्रामसभेचा ठराव झाला की त्याच्यानंतर कोणी बदल करू शकत नव्हतं. आता महत्त्वाचा बदल असा आहे की जेव्हा विकसित भारत रूरल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅक नावाची एक गोष्ट केंद्र सरकार तयार करणार. म्हणजे एकीकडनं नॉर्मेटिव्ह ॲलोकेशननी ते निधी किती देणार हे आपल्याला ठरवेल. दुसरं कोणती कामं काढायची रूरल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ह्याची एक साधारण यादी म्हणू आपण किंवा तत्त्व ही ह्या विकसित भारत रूरल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅकमध्ये असतील. आणि जी त्या स्टॅकमध्ये कामं आहेत आणि तुम्ही जी पाठवलेली आहेत ग्रामसभेतनं ठराव करून, त्याच्यात मॅचिंग जी कामं असतील ती कामं मागणीप्रमाणे निघतील असं आत्ता म्हटलेलं आहे. म्हणजे इथे जे गाव ठरवेल ती कामं निघत होती, म्हणजे ती वैयक्तिक असू दे किंवा समूहाची असू देत. म्हणजे आम्हाला यावेळेला गाळ काढून हवा आहे तळ्याचा असं जर गावाने ठरवलं तर ते होत होतं. तर तसं आता होण्याची शक्यता कमी होऊ शकते. अर्थात हा कायदा वाचलेला आहे आपण, अजून त्याच्या गाईडलाईन्स नोटिफिकेशन्स यायच्या आहेत. हां, हे मी सांगितलं हे रूरल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅक. आता त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत की कोणत्या प्रकारची कामं असू शकतात. त्याच्यात कामं कशी आहेत, कॅनॉल बांधणी, अंगणवाडी, पंचायत भवन किंवा ही सगळे जे ज्या पद्धतीची कामं एक्झाम्पल म्हणून दिलेली आहेत शेड्यूल 1मध्ये, त्या सगळ्या कामात आपल्याला एक महत्त्वाचं दिसतं ते म्हणजे ती खूप कन्स्ट्रक्शन ओरिएंटेड आहे. म्हणजे त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बाहेरील मटेरियल, बाहेरील मशिनरी, कदाचित बाहेरील मजूरसुद्धा आणून ती कामं उभी राहतील.
त्याच्यात 2 मुद्दे येतात. एक म्हणजे हे खूप कन्स्ट्रक्शन हेवी आहे आणि दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे गावांनी सांगितलेलं असेलच असं नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की हे नाही तरी करायचंच होतं ना. PHC बांधायचीच होती, सबसेक्टर बांधायचेच होते, अंगणवाडी बांधायचीच होती, पंचायत समितीची बिल्डिंग बांधायचीच होती. त्यामुळे ह्याच्यासाठी खरं पाहिलं तर आपल्याकडे निधी होता आणि आपल्याकडे जसा निधी आहे तसं ते हळूहळू वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना आणि गावांना मिळत होतं. आता होणार असं आहे की ही कामं काढली जातील तेव्हा यातला लेबर कॉम्पोनंट हा नरेगात नाही येईल. म्हणजे ज्याला आता आपण VBG रामजी म्हणतोय तिथनं येईल आणि बाकीचा जो खर्च आहे तो ज्या त्या डिपार्टमेंटचा असेल. म्हणजे रुरल डेव्हलपमेंट असेल किंवा हेल्थ असेल किंवा एज्युकेशन असेल, म्हणजे त्यांनी म्हटलं शाळेच्या खोल्या असतील, शाळा असेल, हे सगळं त्यातनं होऊ शकतं. पण हे सगळं कन्स्ट्रक्शन हेवी आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा असू शकतो की गावातनं नियोजन, त्यांचं म्हणणं, त्यांची निर्णय घेतलेली जी कामांची यादी आहे ह्याच्या पलीकडचं काहीतरी होण्याची शक्यता आता वाढलेली आहे. आता ह्याचा प्रॉब्लेम काय आहे तर आपण असं समजून घेऊ की कुठलीही योजना आली, कुठलाही कायदा असला तर त्याच्यात बदल होतातच. कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा बदल होतात, अमेंडमेंट्स होतात. त्यामुळे बदल व्हावेच आणि ते शेवटचा मिनिट आता. आणि ते इम्प्रूव्हमेंटसाठी बदल व्हावेत ह्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही. परंतु आजच्या घडीला मनरेगा ज्या कारणांनी बदनाम झाली आहे ते बरोबर नाही. ज्या कारणासाठी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे ते अत्यंत आवश्यक आहे आणि ते सगळं ह्या VBG रामजीमधनं घडत नाही आहे. VBG रामजीमधनं आपल्या हातातनं आपल्याला जे हवं ते जाऊ शकतं. कारण आमचा अनुभव आहे की आमच्या नियोजनामुळे महिलांच्या डोक्यावरचा हंडा गेलेला आहे, टँकरमुक्त गावं झालेली आहेत, गावात रब्बी सुरू झालेली आहे आणि गावात पाणंद रस्त्यामुळे लवकर मला माल नेता येऊ लागलेला आहे. अशी अनेक उदाहरणं देता येतील की वैयक्तिक मला ॲनिमल शेड मिळालेला आहे म्हणून माझ्यात कसा बदल झालेला आहे. तर अशी अनेक उदाहरणं देता येतील की गावातल्या गावात लोक आहे त्या परिस्थितीतनं त्यांच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत गेलेले आहेत आणि हे होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे होण्यासाठी मनरेगा व्यतिरिक्त, वॉटरशेडसाठी सुद्धा मनरेगा व्यतिरिक्त आजच्या घडीला दुसरा कुठलाही ठोस कार्यक्रम नाही. त्यामुळे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला ज्या पद्धतीची कामं इन्फ्रास्ट्रक्चर गावात हवा आहे तो हवा असेल तर जी पूर्वीची मनरेगा आहे ती तेवढीच सदृढ ठेवून आपल्याला जर नवीन इन्फ्रास्ट्रक्चर करता आलं तर ते अवश्य व्हावं. धन्यवाद.